वळूया पुढील बातमीकडे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या अनुभवी शास्त्रज्ञांच्या वाढत्या राजीनाम्यांमुळे चर्चेत आली आहे। पाहूयात। तर गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः खाजगी अंतराळ उद्योगाच्या विस्तारानंतर इस्रोतील अनेक वरिष्ठ आणि अनुभवी शास्त्रज्ञांनी संस्था सोडल्याचं वृत्त हे समोर आलंय। या घडामोडीमुळे इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। गेल्या काही काळामध्ये 100हून अधिक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी इस्रोमधून बाहेर पडल्याचं सांगितलंय। या वैज्ञानिकांमध्ये रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह निर्मिती, चांद्रयान आणि गगनयानसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलेले तज्ज्ञ सुद्धा असल्याचा दावा केला गेलाय। मात्र या आकड्याला इस्रोकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यामागे खाजगी अंतराळ कंपन्यांचं आकर्षक वेतन, जलद करिअर प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी आणि अधिक लवचिक कामकाजाचं वातावरण ही प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय। स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस आणि इतर नव्या अंतराळ कंपन्यांनी अनुभवी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर करायला सुरुवात केली आहे, त्यांना आकर्षित केलंय। अनुभवी शास्त्रज्ञ संस्था सोडत असल्यानं इस्रोच्या काही महत्त्वाच्या मोहिमांच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर काही संवेदनशील प्रकल्पांवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचे राजीनामे तातडीने स्वीकारले जाणार नाहीत, अशी अंतर्गत प्रक्रिया इस्रोनं अधिक कडक केल्याचं वृत्तामध्ये नमूद केलं गेलंय। तर इस्रोच्या जवळपास 100 शास्त्रज्ञांनी राजीनामा का दिलेत त्याची कारणं पाहूयात। खाजगी क्षेत्र 2020 मध्ये केंद्रानं अंतराळ धोरण बदललं, त्यामुळे अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा शिरकाव झालाय। हे पहिलं कारण आहे। कामाचं वातावरण हे दुसरं कारण आहे। खाजगी कंपन्यांमध्ये मंजुरी, परवानगीचे अडथळे हे कमी असतात, जे सरकारी कंपन्यांमध्ये जास्त प्रमाणात असतात। तिसरं कारण आहे संथ गतीनं निर्णय। इस्रो ही सरकारी संस्था असल्यानं अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेण्यात विलंब होतो। चौथं कारण वाढतं केंद्रीकरण। गेल्या काही वर्षांमध्ये छोटे निर्णय देखील अध्यक्ष घेतात अशी कुजबूज आहे। त्यामुळे छोट्या निर्णयासाठी सुद्धा वेळ जातो, थांबून राहावं लागतं। पुढचं कारण आहे मोठे प्रकल्प लांबलेत। गगनयान, जीवन चाचणी, उड्डाणासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यामुळे लांबलेले आहेत। त्याच्या पुढचं कारण नेतृत्वाची संधी। खाजगी क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका वेगानं मिळते। तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप नायक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। हे तंत्रज्ञान या खाजगी कंपन्यांना स्क्रॅच पासून सुरुवात करायला खूपच वेळ लागेल, म्हणून त्यांनी रेडीमेड जो सोर्स आहे तो म्हणजे इस्रो, म्हणून मग त्यांनी या कंपन्यांनी इस्रोमधल्या तंत्रज्ञांना आणि शास्त्रज्ञांना आकर्षित करायला सुरुवात केली। त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली, त्यांना जास्त पगाराचं आमिष दाखवलं, त्यांना कंपन्यांचे शेअर्स देऊ केले आणि वेगवेगळे आणखीन त्यांना पर्क्स दिले। तर साहजिकच हे शास्त्रज्ञांनी रिझाईन करून किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन या खाजगी कंपन्या जॉईन केलेल्या आहेत। आता या इस्रोमधून जे अचानक एवढ्या प्रमाणात शास्त्रज्ञ निघून गेले, त्यातले अनेक शास्त्रज्ञ तर खूप अनुभवी आहेत, तंत्रज्ञ देखील अनुभवी आहेत। तर ते सोडून गेल्यामुळे इस्रोला धक्का बसलेला आहे, कारण इस्रोची जी आगामी ज्या अनेक मोहीम आहेत, विशेषतः महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे गगनयान नावाची मोहीम आहे, जिथे आपण अंतराळामध्ये मानव पाठवणार आहोत। त्यासाठी पहिलं एक चाचणी उड्डाण गगनयान 1 हे आपण सोडण्याचा पुढच्या वर्षी विचार करत होतो। शिवाय स्पाडेक्स नावाची जी मोहीम आहे, त्या मोहिमेद्वारे अवकाशात 2 वेगवेगळे उपग्रह एकमेकांना जोडायचे किंवा वेगळे करायचे ही मोहीम आहे। आणखीन अत्यंत महत्त्वाची एक मोहीम म्हणजे भारतीय अवकाश स्थानक, भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन डेव्हलप करायची आपली योजना आहे। या सगळ्या योजनांना धक्का बसलेला आहे। तर ह्या सगळ्या मोहिमा पुढे ढकलाव्या लागतील, त्या वेळेत पूर्ण होणार नाही। या मोहिमा होतील, नवीन शास्त्रज्ञ येतील, नवीन तंत्रज्ञ येतील, पण मग वेळेत त्या मोहिमा पूर्ण व्हायची शक्यता खूप कमी आहे। तर त्यामुळे इस्रोनी गेल्याच आठवड्यामध्ये आणखीन एक नवीन धोरण जाहीर केलेलं आहे की कुठल्याही शास्त्रज्ञाला किंवा तंत्रज्ञाला आता यापुढे जर रिझाईन करायचं असेल किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायची असेल तर ती त्यांना ताबडतोब मिळणार नाही, तर ती थेट
भारतीय सरकार ठरवेल, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ते ठरवेल की यांना म्हणजे रिटायर व्हायला द्यायचं किंवा नाही, किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट द्यायची की नाही, रेसिग्नेशन ॲक्सेप्ट करायचं की नाही.